रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा बहुता सुकृताची मनोनी विठ्ठली आवडी त्वा विठ्ठल परवा त्वा देवीवर त्वा विठ्ठल बरवा त्वा मॉनिटर मध्ये माझा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा रे आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडोनी आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे कैसे असोनी ठाऊ केले ना
गाये तुका म्हणे एकाच्या तुका म्हणे एकाच्या गाये तुका म्हणे कारे जानोनी ओ कारे जानोनी कारे जानोनी नदरा रे आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा वाटतंय का फरक? आता जागा रे भाईनो जागा,
चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे बहिनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा आता नकारे बाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा तुका म्हणे काच्या घाये तुका भये चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे भाईनो जागा. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा मानव जातीला हिताच्या ठिकाणी जागवणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल बेस कमी पाहिजे, याचा कडक पाहिजे आवाज. एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली 1 दिवसीय कीर्तन सेवा आज माझ्याकडं किरपन परिवाराच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या मोठ्या अट्टाहासाने त्यांनी माझ्या पदरात घातलेली आहे. प्रातस्मरणीय या किरपन परिवाराचे कुटुंब प्रमुख वैकुंठवासी श्री मधुकर अमृता किरपन यांच्या प्रथम 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी त्यांच्या आप्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. मनापासूनचा आनंद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे. आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असलेला हा किरपन नावाचा परिवार आहे. कीर्तन ठेवणारा किरपन नावाचा परिवार आहे. श्रीमती सुमन मधुकर किरपन मातोश्रींच्या आशीर्वादाने लेकराने वडिलांचा देखणा सोहळा साजरा केला. मधुकर बाबांचे आणि सुमनबाईंचे सुपुत्र आदरणीय श्री अनिल मधुकर किरपन अनिल दादांच्या विशेष प्रेमातून फार सेवा घ्यायला इथून 500 किलोमीटर माझ्या घरी आले. तुम्ही कीर्तनाला आलं पाहिजे. ठीक आहे, एखादं पुण्यस्मरण करूनही मुलगा मोठा 16 वडिलांचा पहिल्या वर्षीच्या थाटात केला की दुसऱ्या वर्षीपासून घरातल्या घरात पूजन करू शकतो. पण ज्या बापाने मला एवढं दिलं, जीवनाची आचारसंहिता दिली, वारकरी संप्रदायाची गोड मूल्य दिली, नोकरी व्यापार उद्योग व्यवसाय करून गावकऱ्यांशी जी नाळ जोडून ठेवली आणि जाता जाता वारकरी संप्रदायाचा वसा माझ्या खांद्यावर ठेवून माझ्याकडे जो संप्रदायाच्या सेवेचा निरोप दिला तो अर्धवट वाटेत सोडू कसा, या भावनेचा उद्घोष कायम अंतःकरणामध्ये असल्यामुळं अनिलरावांनी हा अत्यंत दैदिप्यमान सोहळा वडिलांच्या प्रित्यर्थ इथे आयोजित केलेला आहे. खरोखर कौतुक करावं. जिथं तुमचे वडील आहेत तिथून अनिल रावांकडे वडील बघून म्हणत असतील, प्रत्येक बापाला एखादाच मुलगा असावा, पण तो माझ्या अनिल सारखा असावा, असं म्हणण्याकरता, बापाचे हे उद्गार मुखातून येण्याकरता मुलाला सुद्धा ती पात्रता आयुष्यात गोळा करावी लागते. आणि ते अनिल रावांनी इथं गोळा केली. संपूर्ण त्यांचं कुटुंब, त्यामध्ये सौभाग्यवती अक्षदा अनिल किरपन, अनिल दादांबरोबर अक्षदाताईंना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे. एखादी सून पडून म्हणू शकते आता झालं नाही पुन्हा पुन्हा काय, पण तुमचा मुलगा तुमची सेवा करत असेल हे नवल नाही, ते तुमचं रक्त आहे. पण परक्याची पोरगी 2 दिवस झाले तुमच्या घरात आली आणि सासू सासऱ्याला आई वडिलाप्रमाणे जीव लावते. मला असं वाटतं त्या सासू सासऱ्यांनी देवापुढे जाऊन स्वतःची पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही. देवानं तुमच्या घरी नांदायला सून नाही, दुसरी लेक तुमच्याबरोबर संसार करायला पाठवली, मुलगी तुमच्या घरी पाठवली. याचं समाधान अशा जगातल्या काही सोना पाहिले की जाणवतं. यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं, कर्तबगार पुरुषाच्या मागं एका महिलेचा हात असतो. आता हे वाक्य जुनं झालं, लोकांना पटत नाही, त्या दुर्दैव आहे आपलं. परवा मी कीर्तनात हे वाक्य बोललो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका महिलेचा हात असतो. एक पोरगं उठून उभं राहिलं, तो म्हणे वाक्य परत म्हणा. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. बरं समजा त्या माणसाला यशच आलं नाही म्हणे महाराज, मग काय करायचं? म्हटलं मला काय माहिती ते. तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलायची.
ज्या अर्थी यश येत नाही त्या अर्थी बाईत दोष असला पाहिजे. असे कमालीचे प्रसंग जीवनात पाहायला मिळतात. पण अनिल रावांच्या यशाचं श्रेय अक्षदाताईंना द्यावं लागेल. खरोखर कौतुक केलं पाहिजे या लाडक्या सुने करता आणि माझ्या मधुकर बाबांच्या लाडक्या लेखा करता तुम्ही एकदा जोरदार टाळी वाजवली तर आम्हालाही सगळ्यांना आनंद होईल. तुम्हाला हे सगळं सोपं दिसतंय महाराज, चित्र फार सोपं आहे, पण या कार्यक्रमाच्या तयारी करता किमान 7-8 महिने गेले. असं होत नाही लवकर. इतकी तोलामोलाची माणसं एका दिवशी बोलवायची, हे सगळं जुळून यावं लागतं. खरोखर मधुकर बाबांचंही जीवन अत्यंत मधुकर आहे. नयनम मधुरम हसितम मधुरम. मुळात मधुर हा शब्द आपलं स्वरूप दुसऱ्याला देणारा असतो आणि त्या मधुरतेनं तुम्ही सुद्धा सगळे श्रोतृवर्ग कीर्तनाला आलात. संपूर्ण कुटुंब, त्यामध्ये अनिल दादांच्या भगिनी मधुकर बाबांच्या कन्या सौ उषा संतोष घावट ना घावट आदि करून त्यांचे जावई श्री संतोष वामन घावट, नातू सार्थक अनिल किरपन, नात सानिका संतोष घावट, मुलीची मुलगी आहे. आणि जिचं विशेष कौतुक केलं पाहिजे ते कुमारी समृद्धी अनिल किरपन. ही आउट ऑफ कंट्री आहे, वेल एज्युकेटेड आहे. या किरपन परिवाराचं नाव विदेशामध्ये घेऊन जाणारं लेकरू मधुकर बाबांच्या कृपेनं अनिल दादांच्या पोटी जन्माला आलं. इतकं गोड रत्न. असं म्हणतात बुद्धिमत्ता ही 3ऱ्या पिढीपर्यंत जात असते. असं आहे. मुलाला आणि नातवंडाला आशीर्वाद. खरोखर समृद्धीचं कौतुक करावं. अनिल रावांना काय समाधान असेल महाराज, माझी मुलगी विदेशात. काय कायला विदेश माहिती नाही कशाला म्हणता. मी एकाला म्हटलं जगात किती देश आहे, तो म्हणे देश एकच आहे, बाकी सगळे विदेश आहे मध्ये. काय त्यांचं कौतुक करतात. आता त्यांना काय मलेशिया, साऊथ आफ्रिका, अमेरिका, USA, काय सांगायचं. आशिया खंडातले देश सांगता येणार नाही आपल्याला. वेद सांगता येणार नाही. वेद एक म्हणे जावेद कोणता वेद आहे. म्हटलं तुला हाणायला पाहिजे एखादा, तुला अक्कल आहे का? काही प्रश्न कोणता विचारतो. मूर्ख लोक आहेत. पण खरोखर कौतुक केलं पाहिजे. समृद्धी करता आम्हालाही समाधान आहे. लेख ज्या वेळेला यशोशिखरावर जाते ना महाराज, समाधान इतर मुलींनी घ्यावं हे की मलाही अशी क्रांती करायची. लय गल्लोगल्ली शिकलेल्या पोरी आहे. आईवडिलांचा अनादर करताना अख्खा इतिहास संपून जातो त्यांचा. कोण पाहत नाही वळून त्यांच्याकडं. पण संस्काराशी, घराशी, आपल्या पवित्र जीवनाशी आचारसंहिता जोडून ग्रामीण भागातली कन्या. किती ग्रामीण भाग आहे, खरोखरच ग्रामीण भाग आहे, जिथं कोणत्याच मोबाईलला नेटवर्क नाही. इतका ग्रामीण भाग तर मी हिंदुस्थानात पाहिला नाही. म्हणजे माझी ग्रामपंचायत निवडून आणायची झाली आणि मला जर काही सदस्य इकडे तिकडे हलवायचे झाले तर अनिलराव मी इथं आणील सदस्य. कोणाचा संपर्क होत नाही इथं. काय बाबा, म्हणजे मला या वर्षात माझे 2-3 आमचे सगळ्यांचे मोबाईल बंद झाल्याचं इतकं समाधान. अहो बेलच वाजली नाही आलो तेव्हापासून, कोणाचा ताणच नाही. फार बायकोला फोन लावायला वर गेलो तिकडे त्या मंदिराकडे चालत. ती म्हणे आहे कोण्या भागात तुम्ही. म्हटलं मी पृथ्वीवरच आहे, अजून ताण घेऊ नको तू. पण जिथं कोणताच गोल दिसत नाही असा भूगोल आहे तो. खरोखर कौतुक आहे, आनंद आहे. थोडा वेळ मोबाईल स्विच ऑफ करून जगण्यामध्ये विशेष कौशल्य आहे, आनंद आहे. आज अनुभूती घ्यायची असेल तर मोबाईल शांत केल्यावर खरं जगता येतं माणसाला. आपण आपलं जगणं विसरलो राव. तुम्हाला काय सांगावं, पूर्वी माणसं लाईट बंद केल्यावर झोपायची, आता नेट बंद केल्याशिवाय झोप लागत नाही. काय मोबाईलच्या आधारावर आपलं जीवन झालं. कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आलं, स्पर्धेचं युग आलं. या स्पर्धेच्या युगात काही काळ आल्यानंतर तुमच्या गावाने, मला गावाचंही नाव अजून माहिती नाही, 2-4 वेळा वाचलं पण ते ध्यानात राहण्याजोगं नाही. त्यामुळं खरोखर आनंद वाटला अनिलराव, खूप आनंद वाटला मला तुमच्या. मी दिवसभराचा प्रवासाचा थकवा, मला काल जागरण झाला, आम्ही सगळे विसरलो. किती लांबून लांबून ही सगळी मंडळी आली. आदरणीय श्री या परिसराचं नव्हे, उभ्या महाराष्ट्राचं संगीत क्षेत्रातलं एक आगळं वेगळं वैभव आमचे राधेश्याम महाराज सूर्यवंशी यांना या कार्यक्रमाचं खूप मोठं श्रेय द्यावं लागेल. घेऊन आले, सगळी जोडाजोड केली. मृदंग अलंकार विकासदादा बेलुकर, पार
नगर जिल्ह्यातून श्रीगोंद देऊन आले. उजव्या हाताला आमचे मृदंग अलंकार यज्ञेश महाराज माडी धुळ्याहून प्रवास करून आले. सरकार कोणाचंही असो, पवाराला घेतल्याशिवाय स्थापन होत नाही. म्हणून संगीत अलंकार बंधुराज कैलास महाराज पवार दिवसभराचा प्रवास करून आले. असे पुन्हा प्रवास आहे या सगळ्या मंडळींना. संगीत अलंकार आमचे बंधू आकाश महाराज आडसूड, माऊली, श्रद्धे सगळ्याच महाराज मंडळींच्या काही नावं माझ्याकडून राहिली तर मला माफ करा. परिसरातली मुरबाडची, पारतळी, दहिवली आदी करून या पंचक्रोशीतली सगळेच भजनी मंडळातले माझे सहोदर सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. विंध्यवासिनी साऊंड करंजगव्हाण गोड सिस्टीम आहे. सचिन दादांचा फोन येऊन गेला, त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांनाही वंदन करतो. मिळालेल्या वेळेमध्ये तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने अभंगाची काहीशी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. महेंद्र दादा आदी करून सगळे सहकारी, सगळ्यांच्या प्रति करुणा प्रेम भावना तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतोय. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. तुकोबारांचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय तुमच्या माझ्यापर्यंत जागृतीचं माध्यम पोहोचवत आहे. संत आणि जागृती या एका नाण्याच्या दोन बाजू आहे. संत आहे तिथंच विवेक आहे, तिथंच जागृती आहे. आंधळे पांगळे वासुदेव जोगी मुका बहिरा, त्या काळात अनिष्ट रूढी परंपरा नाथ महाराजांनी भावनिक शब्दामध्ये गुंफल्या, पण लोकांना जाग केलं. जागा रे बाबांनो जागा. आता जागृतीची भूमिका दिसत नाही. वासुदेव झाले. गातो वासुदेव मी ऐका, ऐका माझ वासुदेव करीतो फिरा, तू अध्यापिका निदसुरा, सावध होई रे गवारा, भज भज तू शारंगधरा. दारोदार फिर, कधी मुक्याचं, कधी बहिऱ्याचं, कधी आंधळ्याचं, कधी पांगळ्याचं. तुम्ही भारुड बघा किती सुंदर आहे. संतांच्या वाङ्मयात जागृती आजही जिवंत आहेत महाराज. बिनु सतसंग विवेक न होवे. जिथं संत आहे तिथंच विवेक आहे, तिथं जागृतीचा धर्म आहे. या देशातली जागृती कधी संपू शकत नाही. शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ जिथं सख्या बहिणीजवळ झोपतो तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो तो देश हिंदुस्थान आहे. याला कारण फक्त संतांची जागृती. इथं संतांनीच हा विवेक टिकवला. दारोदार आले, तुम्हाला मला वटणीवर आणण्याकरता अहोरात्र प्रयत्न केले. अरे काय लाज वाटते का तुला कीर्तन ऐकायची? मूर्खा ये कीर्तनाला, वार येईल तुझ्या घरात. कोणतं वार? पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. इतर प्रांतात आहे. वेळोवेळी तुम्हाला मला सावध करणार स्थान केवळ संत आहे, लक्षात ठेवा. का कीर्तनाची लाज माणसानं वाटू देऊ नये. संताकडे गेल्यानंतर विवेक जागा होतो माणसाचा, भानावर येतो माणूस. काय कमी द्या विराट कोहलीला, पण देशातली प्रसिद्ध जोडी आहे. तुम्हाला लागून जिल्हा रायगड 36 करोड रुपयाला 5 एकर शेत विकत घेतलं. ग्रामीण भागातून लोक शहरात जातात, तो शहरातून खेड्याकडे चालला. या रे या मजुरानो या, जमीनदारानो या, सावकारानो या, करू खेड्यांची सुधारणा भारी हो. ही संकल्पना या राज्याची. जग चालतं तिकडं चालू नका, जगाच्या अपोजिट चाला. प्रवाहासोबत तर सगळेच वाहता, प्रवाहाच्या विरोधात वाहणारा खरा पुरुषार्थ साध्य माणूस असतो. सगळं जग कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात वावरतंय. रात्रंदिवस सफर आहे, प्रवास आहे. दारू पिण्यात लोक पुरुषार्थ समजतात. पब मध्ये, बार मध्ये, डान्स बार मध्ये आयुष्य घालण्यात लोक मोठे पण समजतात. बायकोला घरी, मैत्रिणीला सोबत घेऊन लोक पुरुषार्थ समजतात. पैशाचा वापर कसा करावा. पण जगविख्यात जोडी आहे महाराज, हिंदुस्थानाचा स्वाभिमान आहे दोघं. तो विराट कोहली, प्रसिद्ध अभिनेत्री, त्याची बायको जगप्रसिद्ध. काय नाव आहे तिचं? अनुष्का. माया बायकोचं नाव माहिती आहे का तुम्हाला? आता आपली बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी नाही. तुम्हाला काय माहित असेल ते. त्याची बायको अनुष्का शर्मा आहे, जगप्रसिद्ध अभिनेत्री. पण वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या
प्रति सेकंदाला ज्या विराट कोहलीच्या अकाउंटमध्ये करोडो रुपये जमा होतात, मोरबाळकर वर्ल्ड कपची फायनल मॅच झाल्या झाल्या बायकोला घेऊन वृंदावनला जातो, प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि ऑन टेलिव्हिजन माईकवर सांगतो मी नॉनव्हेज खात नाही, मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही. याला लय ताकद लागते महाराज. दारू पित नाही म्हणायला ताकद किती लागते. 4 एकरावाला ऐकत नाही तुमच्या मोरबाड तालुक्यातला, 2 एकरावाला ऐकत नाही. अरे आहे काय तुझ्याकडं? नाही म्हणतो माझा ऊस आहे, ऊसात बिबट्या असता. जंगलात कुत्र्यांपेक्षा बिबटे जास्त झाले आता. नाशिकला सुदृढ मांजरीची स्पर्धा झाली, सुदृढ मांजरीची स्पर्धा. लय लोकांनी मांजरा पाठवल्या. आप्पा एका माणसाच्या मेळघाटातल्या माणसाचा आदिवासी बिचारा त्याच्या मांजरीचा पहिला नंबर आला. आज तक, इलेक्ट्रिक मीडिया, टोटल, NDTV काय, TV9 काय, ABP काय, सगळे त्याच्या घरी गेले. त्याला म्हटलं का रे तुझ्या लेकरा बाकरांना खायला नाही गळ्या, तुझ्या मांजर कसं काय सुदृढ झालं त्या नाशिक जिल्ह्यात, तुझे मांजर कसं काय सुदृढ? तो म्हणे ते परीक्षक मूर्ख आहे, बिन मांजर नाही लोड बिबट्याच दिला पाठवून, त्याला ते मांजर वाटलं त्याला मी काय करू. कुत्र्या मांजरेपेक्षा बिबटे जास्त झाले महाराज. सरकारचं धोरण मुघली आजमच्या जमानातलंय, वन संरक्षक कायदा. सरकार म्हणतं माणसं मेले तरी चालतील, बिबटे टिकले पाहिजे. यातले ज्ञान 1-2. तुम्हाला आठवण आली बिबट्यांची तर आपलं नाव बदलून ठेवता. 70 मध्ये बिबटे होता माणसं, 70. काय कमी आहे का बिबटे हिंदुस्थानात? पण गोरमीच कसले माणसाला कळत नाही. साधूजवळ गेलं पाहिजे. मोठ्याजवळ बसलो ना माणसाचा विवेक जागा होतो. मोठ्याचं जीवन खरोखरच मोठं असतं. त्यांनी पायाखाली आपल्याला उंची दाखवण्याकरता खूप काहीतरी घेतलं असतं. आणि तुकोबारांनी जीवनभर त्या उपदेशाचं, त्या जागृतीचं व्रत घेतलं. आज त्याच एक व्रतातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आता जागा रे भाई नो जागा, तुम्ही जागे व्हा, तुकोबारे म्हटले. ए माझ्या भावानो जागा. अहो आम्ही काय झोपलेले आहे का मग तुकोबार आहे? तशा आपण दिसायला जागे, पण खऱ्या अर्थानं झोपलेलेच आहे. कैचे प्राप्तीचे विडे निदय आंधळेपणाचे डोळे, की असते आपुले डोळे आपण झाकी, मागुता हाची जन्म पावसी. लखन महाराज पुढं, भोगिले सुख दुःख जानशी, हितो नगडे रे सायाशी, कारे अंध होशी जाणोनिया. द्रौपद 184 न चुके फेरा नाट आहे. येऊनी पडशी संदेह पुरा. अरे काय सोंग घेतोय का? नाटक कशाचं करावं माणसानं? हे वाम मार्गाला जातील ना तुझी पोरं. जागृतीचं नाटक, झोपल्याचं नाटक. जागा असलाय दाखवतोय समाजाला, पण फार आंधळा. अरे पुन्हा पुन्हा होईल काय? आंधळ्याचं सोंग घेऊ नको वेड्या. ज्या वेळेला जीवनात काही मिळवायची वेळ आली त्यावेळेला डोळे झाकू नको. तुला आयुष्यात पश्चाताप सहन करावा लागेल. ते भाऊ म्हटलं तुकोबाराने आपल्याला. आता भाऊ कोणाला म्हणतो? ज्याची मा एक आहे बाप आहे त्याला भाऊ म्हणता. उद्या एखाद्याला मी भाऊ म्हणेल तर प्रॉपर्टी धिसात टाकता आला पाहिजे ना. तुकोबारा आपल्याला भाऊ म्हणताय. तुकोबारांची आई वेगळी, आपली आई वेगळी. तुकोबारांचे वडील वेगळे, आपले वडील वेगळे. पण तसं जर पाहिलं तर तुकोबारांचे वडील तेच आपले वडील, तुकोबारांची आई तीच आपली आई. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाडनाई गोता. पुढे विठ्ठले विन चाडनाई, किंवा तिथं बस. तुका म्हणे आता नाही दुसरे हो. काय त्याच्याशिवाय आहे तरी कोण? तोच सर्वस्वी आहे. त्याच्या पलीकडे आपण प्रवास करू नये. तुकोबारे आपल्याला जाग करताय, पण जाग कोणाच्या निमित्तानं करताय? तुकोबारे म्हटले तुमची एक चोर वाट पाहतोय आणि तो चोर तुम्हाला त्रास देणार आहे. जगात 2च प्रसिद्ध चोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर एक परमात्मा. त्याला जनाबाईंनी म्हटलं ना, हा चोर कोणता आहे? या अभंगामध्ये तुकोबारांनी ज्याला चोर म्हटलं तो काळ आहे. काय करतो तो? त्याच्याकडं भगवंतानं काम दिलं
चोरून आणायचं. तुम्हाला मला चोरून घेऊन जातो, संधी देत नाही, चतुर चोर आहे. त्याच्या इतकी बुद्धिमत्ता चोरी करण्याच्या बाबतीत कोणालाच नाही. तशी चोरी कोणतीही असो, चोरी करायला डोकंच लागतं मार, तशी चोरी होत नाही. डोकेबाजच माणूस चोरी करू शकतो, बेअक्कल माणूस चोरी करू शकत नाही. एका गावात 3 जण चोरी करायला गेले. तुमच्या गावात सर काय गावाचं नाव? कळंबमध्ये. चोरी त्यांनी घर पाहून एकांताचे, गावाच्या बाहेर कोणतं घर आहे पहा, मालदार कोणतं घर आहे पहा. त्या घरात जायचं बाबा, लाईट घालवली. आज दिवसभर लाईट नव्हती. तुमचे मी इथं आलो नाही म्हटले, लाईट गेलेली. पण मला ते पोलीस पाटलांनी व्यवस्थित एकदम चांगलं, झोप लागत होती. ते म्हटले चहा घेता का? म्हटलं झोप फक्त, काहीच नाही. चला घर पाहिलं, चोरी करायला जायचं. सगळं गाव झोपलंय का रे? झोपलंय. त्या गावातला फक्त एक नारायण नावाचा माणूस जागी होता. तो जरा मतिमंद होता, त्याला झोपच नव्हती. या तिघांनी त्याला पाहिलं. ते म्हटले गडा नारायण जागा आहे, आता काय करता? ते म्हटले नारायणला सोबत घेऊ, म्हणजे ताप होणार नाही. त्यांनी नारायण सोबत घेतला, नारायणलाच घरात पाठवलं. सांगितलं नारायण जा आणि चांगल्या भारी भारी वस्तू फेक आमच्याकडं. नारायण वराटे, पाटे, मुसळ, जेवढं त्याच्या नजरेत भारी होतं तेवढं सगळं यांच्या अंगावर फेकलं. ते म्हटलं आपला जीव जाईल नारायण. अरे असं काय करतो तू? हलका हलका फेक जरा. तो कपडे फेकत होता यांच्या अंगावर. काय ताप झाला म्हणे गड्या. आता त्याला चोरीची सवय नाही, रस्ता सोबत आणला. ते म्हटले नारायण तू वही रोखा मार आहे. हे 3 जण आत गेले. त्यांनी नारायणला सांगितलं बा तू किचनमध्ये जा, कुकर दिसतंय, ज्या अर्थी कुकर आहे त्या अर्थी बाई बेफिकर आहे. खिचडी लावलेली, तो खिचडी खाऊन घे. त्यानं ते कुकर उघडलं, खिचडी होती. खिचडी ताटात घेतली, तेलवरती ठेवलेलं होतं. 3 जण चोरी करायला गेले. नारायण किचनमध्ये गेला, तेलाची किडली वरती होती. ते किडली तेलाची पाटलीवरची काढायच्या नादात यानं सगळ्या भरण्यात दान पडल्या. जो आवाज झाला 3 जण म्हटले काय ताप झाला, मुद्देमाल ताब्यात येणार. नारायण वांग्यात घोळ घातलं. ते 3 जण किचन मध्ये आले. नारायण उचलला, सज्जात टाकला. नारायण नवरा बायको उठले, बोलू नको आता, गप्प सोडला जरा सज्जात. 3 जण लपून राहिले. नारायण सज्जात. मालकाला ते खिचडी पाहिली, तेल सांडलेलं पाहिलं. लाज वाटू दे जरा. नवऱ्याच्या चोरून जेवते रात्री उठून, अगं काही शरम द. ते म्हणे मालक मी कशाला रात्री उठू, मी तुमच्यासोबत जेवली. अगं मग हे ताट कोणाचं आहे? म्हटले मला नाही माहिती बाबा, खोटं बोलू नको, नवऱ्याच्या चोरून जेवण पाप आहे. ती म्हणे मालक तुमच्या चोरून आयुष्यात एक घास खाल्ला असेल तर वरच्या नारायणाला डोळे. वरचा नारायण थरथर कापत होता ना, तो वरून म्हणे मला डोळे. मग ते 3 काय आंधळे का? जो पकडले ना हाणले. चोरी करणाऱ्याला डोकंच लागतं महाराज, कोणालाही चोरी करणार. बद माणूस चोरी करू शकतो. अहो आमच्या गावात एक बाई 1.5 क्विंटलची, खोटं नाही महाराज, तिच्या घरी चोर आला. आता चोरानं कोणाच्या घरी जाऊ, त्याला अक्कल पाहिजे ना. जिन्यावर चढता चढता त्या बाईनं अशी गच्ची धरली, वरून खाली फेकला, पाय ठेवला त्याच्या अंगावर, पूर्ण ओझ टाकलं. ची 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 चोर. बायकोनं नवऱ्याला सांगितलं जरा जा लवकर, मोरबाळ मधून पोलीस घेऊन या, पोलीस स्टेशन मधून, याला मी सोडत नाही तोपर्यंत. तो जरा चुळबुळ करत होता, ती बाई अंगावर बसली त्याच्या. जा लवकर. 5 मिनिट झाले, नवरा दारात. बायको म्हणे काही तुम्हाला जरा कळतं का, पटकन जा ना. तो म्हणे जा. तोच माझी चप्पल दिसत नाही. चोर म्हणे तुझी दिसत नसेल तर माझी घालून जा, पण तू लवकर जा, कारण पोलीस येईपर्यंत मी जगलो पाहिजे. अहो चोरी चोरीच आहे महाराज. अनेक गोष्टी आपल्याला, तुम्हाला चोर ही भूमिका पटवून देण्याकरता सांगता येतील. जगात चोरी करणाऱ्याला डोकं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट चोरी करणारा निर्दयी पाहिजे. निर्दयी पाहिजे. किती निर्दयी? अहो महाराज म्हटले त्याच्या इतका निर्दयी तुम्हाला पाहायला भेटणार नाही. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, जैसे ओढाळ सापळे धन्या, चोर यातना धरी जेतो. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, हा शब्द ऐका, अंडरलाईन करा. दया नावाचा धर्म नाही त्याला. भरलेल्या पिकात जनावर सापडलं
काय कराल तुम्ही? हार घालाल त्याला, बुक्का लावाल? अहो हानेलच माणूस. तो हे पाहत नाही जनावर पोलीस पाटलाच आहे की सरपंचाच आहे. भरलेल्या पिकात जनावर सापडलं ना मार खाणार. अहो भरलेल्या बाजारात चोर चोरी करताना पकडला, काय कराल तुम्ही? आमच्या मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात, ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यात काही चोर सापडतात, 50-50 जण एका चोराला मारता मारत, 50 जण. बरं चोरी कशाची झाली तर मारल्यानंतर लक्षात येतो ब्रश चोरीला गेला, दात घासायचा. अरे काय हाणणारे मूर्ख. 50-50 जण, एका चोराला 50 जण मारून राहिले. मी तिथं गेलो. अरे म्हटलं काय जीव घेता का त्याचा? तोही वारकरी, गळ्यात माळ दिसते, वारकरी पोशाखात आहे, पिशवी, काय लाजा जरा जीव जाईल त्याचा. पंढरपूरच्या वारीत पुण्य करायला आले की पाप करायला आले तुम्ही? जीव घेता का त्याचा? सोळा त्याला, सोळा, हो सोळा त्याला. लाज धरा जरा. 50 जण एका माणसाला मारता, काय पुरुषार्थ आहे का? एक एक घ्या बरं, सोळा त्याला. सोळायचं, हो हो सोळा त्याला. लोक म्हटले त्याला सोळा. भरलेल्या पिकात जनावर सापडलं, दया नाही. आणि भरलेल्या बाजारात चोर चोरी करताना पकडला, दया नाही. तसा भजन न करणारा भेटला, यमाला दया नाही महाराज. मग मारी ती, झोडी ती, तोडी ती. म्हणून माणूस या नात्यानं जन्म तुमचा सार्थकी लावावा असं वाटत असेल. फूल नाही ती वेली कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, अंतःकरणात दया नाही तो साधू कसा. भक्ती विना जीवन शून्य, भक्ती विना उद्धार नाही जीवनाचा. ऐका भाव जीवाचा, जीवाचा ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा. भक्ती विना उद्धार नाही जीवनाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. महाराजांचं भजन आहे. अरे कोण येत आहे? अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला, सोडो निवासनेला, विसरो न कल्पनेला. सोडो निवासनेला, विसरो न कल्पनेला. वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही, वासने तुझ भोवती किती जन्म झाले. हा फेरा चाललाय. ओढवा ओढवीचे उत्तर समाजाला देता देता आयुष्याची माती झाली. त्या चोराचा 10 कोरलेला नाही महाराज. 3 मिनिटामध्ये अजितदादांचं विमान बारामती एअरपोर्टला लँडही झालं असतं आणि 3 मिनिटाच्या अवधीनंतर अजितदादा एअरपोर्टवरून बाहेरही पडले असते. पण त्या चोरा इतका हुशार दुसरा चोर नाही, काळा इतका. होत्याचं नव्हतं झालं 3 मिनिटाच्या आत. आश्चर्य. तो चोरी करताना पद पाहत नाही, चोरी करताना प्रतिष्ठा पाहत नाही, तुमच्याकडे किती पैसा आहे ते पाहत नाही. 3 मिनिटाच्या अगोदर विमान क्रॅश होतं, धावपट्टीवर उतरत नाही. आणि त्याच्याच 10 मिनिटानंतर शेकडोनं तिथं अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी विमानं येतात. ज्याची चोरी काळाला करायची त्याची तो करूनच ठेवतो. मार निष्ठुर आहे तो. हे साधू संतांची प्रमाण खोटी ठरणार नाही बुवा. जरा भीती बाळगा, मरणाची काठी दाखवली तुकोबाऱ्याने आपल्याला. एक दिवस आपली वेळ येणार. ज्या बॅनरवर मधुकर बाबांचा फोटो लागला तिथं बसलेल्यांचा, सांगणाऱ्याचा, प्रत्येकाचा फोटो लागणार. कोण आलाय असं? मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचं होतं. 12 डॉक्टर विकत घेतली. 4 वेळेला फॉरेन्सिक लॅबमध्ये अन्न चेक करायला पाठवायचा. आजार नसून किडनी डोनर घेतला, आजार नसून आईज डोनर घेतला, आजार नसून फुफ्फुस डोनर घेतला. विना आजाराचं सगळं पेमेंट करून ठेवलं त्यांना. तुम्ही जगायचं फक्त, तुमचं शरीर माझं पूर्ण, सगळे अवयव माझा निकामी झाला की तुमचा मला द्यायचा. तुम्ही मेला तरी चालेल. देवाच्या विरोधात 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहिलं. माझ्या मुरबाडच्या वारकरी संप्रदायाच्या उपासकांनो, देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न त्याचं 2009 मध्ये भंगलं.
अवघ्या 50व्या वर्षात त्याचा खेळ खलास झाला. मुडदा पडलेला होता रोडला. 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते, कोण्या कारणामुळे बंद पडलं. ते काही मक्तेदारी आहे का आपली? तुम्ही 12 डॉक्टर घरी कामाला ठेवले म्हणून तुम्ही जिवंत राहत नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयावर पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही जिवंत, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याकरता तुकोबारांच्या वाङ्मयाकडे चला. महाराज म्हटले, निष्ठूर चोर आहे, याच्या नादाला लागू नका. त्या चोराकडे पाहून माझी विनंती आहे, तुकोबारे म्हटले. काय ती विनंतीच, तो उपदेशच, ते मार्गदर्शनच तुकोबार आहे. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात आता जागा रे भाई नो जागा. आवाज दिला तुकोबारांनी तुम्हाला, मला, तुम्ही जागा. जागते रहो, भागो गली में आज चोर निकले, भागो गली में आज चोर निकले, सदगुन के सारे लुटियार निकले, सदगुन के सारे लुटियार निकले, भागो गली में आज चोर निकले, भागो गली में आज चोर निकले. त्या चोरापासून सावध राहा, अन्यथा तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागेल. चोर निजल्या नाडोनी भागा, तुकोबारांचं वचन आहे. अन्यत्र ठिकाणी जाऊ नका. आमच्या उपदेशाचं साजेसं करतो जीवन करतो तर तुमच्या आयुष्यात घडवा. लय कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आलं, पण चांगला उपदेश करणारे कोण आहे? संतांशिवाय. आजही वेळोवेळी गाथाच उघडावा लागतो, वेळोवेळी ज्ञानेश्वरीच पाहावी लागते. इथं तुम्हाला उपदेशाचे डोस देणारे माझ्यासारखे हजारो भेटतील, पण उद्धार करून देणारा उपदेश केवळ ज्ञानोबारांचा आहे, केवळ तुकोबारांचा आहे. कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आलं, पण त्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात सुख शोधू नका. सुख संतांनी दिलेल्या उपदेशातच आहे. तर बाजारातली वस्तू मिळवता येत नाही. कितीतरी गोष्टी आपल्याला सहज सांगता येतील. परवा मला एकानं फोन केला, तो म्हणे किती वेळ आहे तुम्हाला यायला? म्हटलं 1 तास लागेल. काय आवडतं म्हणे तुम्हाला खायला? म्हटलं मला लाडू आवडता. कोणते हो? म्हटलं बुंदीचे. बर बर, लगेच बनवायला होतो. म्हटलं बायकोला म्हटलं लाडू बनव. महाराज तासाभरात पोचताय. ती बाई म्हणे 1 तासात लाडू होतात काय? काय तुम्ही लाडू ऑनलाईन मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटता? ती बाई म्हणे आजकाल लेकरं ऑनलाईन भेटतं, लाडूचं काय घेऊन बसले तुम्ही? फोन तर लावा. त्याच्या मित्राकडून बिकानेरचा नंबर घेतला, फोन लावला, स्वीट मार्टला. हॅलो. जेवढे जेवढे टोल फ्री नंबर आहे शक्यतो तिकडून बाईचाच आवाज येतो मारा. म्हणून काही काही माणसं नुसतं आशानं फोनच लावत राहता, काम नाही धंदा नाही. याने फोन लावला. हॅलो. ती बाई म्हटली मराठी करता 1 दाबा, हिंदी के लिए 2 दाबाइए, प्रेस द 3 फॉर इंग्लिश. गडी मोरबाळ, नाही मराठी. 1चं बटन दाबलं त्याने. पुन्हा ती बाई बोलायला लागली, स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन करता 2 दाबा, खट्टा मिठ्ठा करता 3 दाबा. त्याला स्वीटचंच पाहिजे होतं आणि 1चं बटन दाबलं. ती म्हटली स्वीटमध्ये लाडू खरेदी करायची असतील 1चं बटन दाबा, पेढा खरेदी करायचा असेल 2चं बटन दाबा, मिठाई खरेदी करायची असेल 3चं बटन दाबा. काय ताप झाला म्हणे, नुसती बिमारी बटन दाबायची. पुन्हा त्यानं 1चं बटन दाबलं. ती म्हटली बुंदीचे लाडू खरेदी करण्याकरता 1चं बटन दाबा, रव्याचे लाडू खरेदी करण्याकरता 2चं बटन दाबा, खव्याचे लाडू खरेदी करण्याकरता 3चं बटन दाबा. काय ताप झाला म्हणे गड्या. यानं पुन्हा 1चं बुंदीच्या लाडवाचं बटन दाबलं. त्याला वाटलं आता लाडू पाठवेल. ती म्हटली 1 किलो करता 1 दाबा, 10 किलो करता 2 दाबा, 1 क्विंटल करता 3 दाबा. गडी मोरबार तालुक्यातला होता. रागात त्यानं 3चं बटन दाबलं, फोन कट केला. 5 मिनिटात त्या बाईचा फोन आला. साहेब, आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवणार? तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहे. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा, मोठ्यासोबत बोलण्याकरता 3चं बटन दाबा. जो तिनं फोन कट केला अजून लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं? तुम्ही या जगातल्या लोकांचं ऐकू नका. ऑनलाईन जगातही सुखी व्हायचं असेल तर एकच आहे का, आता जागा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई महाराज की, माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु जोग महाराज
टाळी वाजवा माऊली सगळ्यांनी म्हणा. मरेपर्यंत मरण चुकवण्याचा केलेला प्रयत्न संतोपदेशास आपल्याला पात्र ठरवेन. आयुष्याच्या पावला पावलाला मरण चुकवण्याचा प्रयत्न करा. का तो समोर उभा आहे, वेळ घेणार नाही, तो तुम्हाला कळून सुद्धा देणार नाही. चोर निजल्या नाडोनी भागा तो झोपलाय, तोवर तुमचं घोडं दामटून पुढं काढा. तो एकदा जागा झाला, तुम्हाला सुखाची अपेक्षा त्याच्याकडून करू नका. नंबर तुमचा आहे. कसा नंबर तुमचा आहे? कैसे असो निठाऊके नेना, दुःख पावाल पुढील पेना. पहिला नंबर होऊन गेला आता होणाऱ्याचा. आता मधुकर बापांच्या फोटोकडे पाहायचं, पाचवं पुण्यस्मरण पाहायचं, आणि आता नंबर आपलाय असं गृहीत धरायचं. दुःख पावल पुढील पेना. म्हणून ऐका रे माझ्या भावानं तुकोबाराय म्हटले, आता नकारे भाई नकारे, आहे गाठी ते लुटवू लोकारे. सामूहिक उपासना करा, सेवा करा. जे आहे ते परमार्था करता लुटवा, जे आहे ते परमार्थिक साधने करता लुटवा. इतकं चांगलं शरीर आहे, संसारच करायचा का? संसार तर डुक्करही करत. अरे आपल्याला आपल्या बायकोच्या गळ्यात हात टाकून चालताना जितका एखाद्या बीचवर आनंद होतो, तितकाच आनंद गटारीच पडलेल्या डुकराला डुकरीनी बरोबर चालताना होतो. त्यात काय आनंद आहे? आपल्याला गुलाबजाम खाताना जितका आनंद होतो, तितकाच आनंद डुकराला गावाची बाहेरची घाण खाताना होतो. त्यात काय आनंद बदलत असतो. पण त्यालाही ज्ञान नाही. मग काय आपल्यालाही ज्ञान नाही? पशुसारखं. पशु काय पाप पुण्य जाणती? तू सज्ञान आहे गड्या, तुला पाप पुण्य कळतं. पाप पुण्याचा हिशोब जुळवू. अनजागा हो आहे गाठी ते लुटवू लोकारे, आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. जागा 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 आवाज दिला. या देशातला तरुण जागा झाला पाहिजे. आपल्या देशातल्या तरुणाला आवाज दिला साधू संतांनी, तुम्ही जागा. लाव छातीला माती, वाव सैन्यामध्ये भरती व्हाया. देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. मेलास तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती. जिंकलास तर वीर म्हणून ही पदवी देतील राष्ट्रपती. लहरकी बरख्यामध्ये महाराजांनी आवाज दिला. प्यारे मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए. एक सुफी संताचं गोड वाक्य, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर, ना कफन में जेब है, ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. ज्याच्या ताब्यात तुमचं मरण आहे तो रिश्वत घेत नाही, लाज घेत नाही. तो माणसं लाज घेतील, तो मात्र त्याचं काम इमानदारीनं करतो. याचं भान आपण प्रत्येकानं ठेवलं पाहिजे. जगात किती स्वैराचार चालू आहे महाराज. युद्ध चालू आहे आता. जिकडं पहाव तिकडं धुमाकूळ आहे, जिकडं पहाव तिकडं रक्तपात आहे. आपणच शांत आहेत, आपणच समाधानी. फक्त त्याचं कारण ज्ञानोबा आहे. या महाराष्ट्रात संत परंपरा इतकी भव्य आहे, इतकी मोठी आहे. प्रत्येक संतांनी तुम्हाला मला काहीतरी दिलं. द्या तुमच्या मुलाबाळांना जरा. आहे
अरे ती जागृती तुमच्या बालपणापासून 50 पोरांना एका आवाजात झोपवलं तिनं. हा देश हिंदुस्थान आहे, तुम्ही कोणत्याही देशात जन्माला आला नाही. जन्माला आले तर या देशाची गरिमा राखा. ती बाई आवाज देते, ती आई आवाज देते. 18-12 वनस्पती फळे फुले ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. जागरे कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनी आकाशया योग सेविती. परियसे मदालसा सोम जो जो रे बाळा. अरे आईनच केलेली जागृती. तुम्ही तर म्हणता पहिल्या दिवशी फिल्मी दुनियेत जन्माला आला बाळ शाहरुख, बाळना हलवी अशोक सराफ जो बाळाच होतो. इतका रिकामाय वाटते तो तुमचा पाळणा हलवली घरी. काय अरे बाळ पाळणा झोपवलं की तुम्हाला ज्ञानोबरायचं आठवली पाहिजे, तुम्हाला तुकोबरा आठवली पाहिजे, तुम्हाला संत परंपरा आठवली पाहिजे. त्याशिवाय आपलं जीवन पुढे जाऊ नये. महाराज कीर्तनाला बसलेल्या माता माऊल्यांना पुरुषांना माझी हात जोडून विनंती, घरात ही आता जागा रे भाईनो जागृती टिकवायची असेल तर एक गोष्ट करा, संध्याकाळचं जीवन सगळ्यांनी सोबत करा. 2-4 गोष्टी आहे करा आवर्जून सगळ्यांनी. दुपारचं द्या सोडून, संध्याकाळी सोबत जेवा, मन मुराद गप्पा मारा. जेवणाच्या वेळेत आणि मुलांना शिकवण्याच्या वेळेत तुमचे मोबाईल स्विच ऑफ करा. समाधानी राहा. म्हातारा आई वडिलांशी जरा बोला. एकदा बापाचं छत्र हरवलं तो या महाराष्ट्राचा राजा असू द्या शिवछत्रपती. डोळ्याला पाणी आलं महाराजांच्या. 6 जून 1674 आपसूक डोळ्यात पाणी येत आहे. जिजामाता जवळ जाते. हा महाराष्ट्राचा राजा आहे, पण शुभा हा जिजाऊचा लेक आहे. पोटालाच चिकटले शुभाराजी म्हणताय आई सोन्याचं सिंहासन आहे, रत्नजडीत मुकुट आहे, पण रत्नजडीत मुकुट पाहायला आणि सोन्याच्या सिंहासनावर बसलेला शुभा राजा पाहायला, या रयतेचं राज्य हिंदवी स्वराज्यानं वाटचाल घेऊन पुढं दैदिप्यमान शिखरावर घेऊन पोहोचवणारा या तुझ्या पोराचं राज्य पाहायला अख्खं जग आहे, पण तुझ्या कपाळावरचं कुंकू नाही गाच. बाप नाही महाराज. गुलामगिरी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रडावं लागलं, महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं. माझा बाप पाहिजे होता. बद्दलची तुमच्या माझ्या पाठ असलेली वचन आहेत काही, लक्षात ठेवा. ती वेळ आपल्या काळजावर येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही जागृती घराघरात ठेवा. पुढं चला, सोनं होईल आपल्या आयुष्याचं. त्याकरता तुकोबारे म्हटले, बाबा रे तुझ्या समोर एखादा मरणानं घायाळ झाला, मुक्ताबाई मुक्ताबाई शक्ती मुक्ताबाई जगन्मात. एक मिनिट शिस्त मोडू नका जरा, 5 मिनिट बसा. एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. फार ज्यांना घाई आहे त्यांना जाऊ द्या, बाकी बसलेले बसा सगळे, उठू नका आता. जगन्माता मुक्ताबाई ब्रह्मचित कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज वरळीला तुम्ही सावध राहावे. वरळीला पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला चिठ्ठी येईल मग पडेल ठावे. चिठ्ठी येईल मग पडेल ठावे. पडेल ठावे. पडेल ठावे.
वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे दादा लटकेन गुलाबी वर्तमान खोटे गाग बाई गाग गाग बाई अवगा 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 दांगड दिगागे अवगा दांगड दिगागे अवगा दांगड दिगागे अवगा दांगड दिगागे चेतदाना तुम्ही चेतदाना विप्रिवराच्या गाई करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी ती डोर फिरवितो तुम्ही डोको डोको ऐका डोर विठ्ठल जय जय महाराजांचा सन्मान होईपर्यंत कोणी जागा सोडू नका ऐका 5 मिनिटं फक्त जागा सोडू नका सर्वांना विनंती आपण एवढं मोठं आयोजन केलेलं आहे आणि एवढ्या लांबून महाराज आपल्या